नमस्कार मित्रांनो, आज आपण मध्य पूर्वेतील राजकारण आणि लष्करी रणनीतीमध्ये मोठं नाव असलेल्या एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत। त्या व्यक्तीचं नाव आहे मोहम्मद अली जाफरी। इराणच्या लष्करी शक्तीला नवी दिशा देणाऱ्या आणि अनेक वर्षे रणनीती तयार करणाऱ्या या व्यक्तीची कथा अत्यंत रोचक आहे। आज मध्य पूर्वेमध्ये जे राजकीय आणि लष्करी समीकरण दिसतं त्यामागे अनेक वर्षाची तयारी आणि विचार असतो आणि त्यामध्ये जाफरी यांचा मोठा वाटा मानला जातो। सन 2003 मध्ये जगाने एक मोठं युद्ध पाहिलं। त्यामध्ये युनायटेड स्टेट्सने इराकवर लष्करी हल्ला केला आणि काही दिवसांमध्ये सद्दाम हुसेन यांची सत्ता कोसळली। जगभरामध्ये या युद्धाची चर्चा सुरू झाली। अनेक देशांनी या घटनेतून वेगवेगळे धडे घेतले, पण सर्वात बारकाईने अभ्यास करणाऱ्या देशांमध्ये एक देश होता आणि तो म्हणजे इराण। इराणने या युद्धाचा अभ्यास करून एक महत्त्वाची गोष्ट ओळखली की आधुनिक युद्ध केवळ मोठ्या सैन्यावर अवलंबून नसतं, तर त्यामागे एक मजबूत रणनीती, तंत्रज्ञान आणि तयारी असणं हे अत्यंत आवश्यक असतं। याच काळामध्ये इराणने एक लष्करी अधिकारी पुढे येत होता। त्याचं नाव होतं मोहम्मद अली जाफरी। ते इराणच्या अत्यंत शक्तिशाली लष्करी संघटनेचे प्रमुख होते, ती म्हणजे IRGC असं त्याला म्हटलं जातं। ही संघटना इराणच्या सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानली जाते। इराणच्या सीमांचे रक्षण, लष्करी संशोधन आणि रणनीती तयार करणे अशा अनेक जबाबदाऱ्या या संघटनेवर असतात। अली जाफरी यांचा लष्करी प्रवास सोपा नव्हता। त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत कठीण काळामध्ये केली होती। त्या काळामध्ये मध्य पूर्वेत एक भयंकर युद्ध सुरू होतं, ज्याला इराण-इराक वॉर म्हणून देखील ओळखलं जायचं। हे युद्ध अनेक वर्षे चाललं आणि दोन्ही देशांसाठी अत्यंत कठीण ठरलं। या युद्धामध्ये जाफरी यांनी प्रत्यक्ष रणांगणावर काम केलं आणि युद्ध कसं लढायचं, संकटाच्या परिस्थितीमध्ये निर्णय कसे घ्यायचे आणि सैन्याचं नेतृत्व कसं करायचं याचा मोठा अनुभव त्यांनी मिळवला। याच काळामध्ये अनुभवामुळे पुढे ते एक कुशल लष्करी रणनीतिकार म्हणून ओळखले जाऊ लागले। काळ जसा जसा पुढे गेला तसं त्यांनी लष्करी रणनीतीचा सखोल अभ्यास सुरू ठेवला। विशेष म्हणजे अमेरिकेने इराकमध्ये केलेल्या युद्धाचा त्यांनी खूप बारकाईने अभ्यास केला। त्यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष मिळाला। इराकची लष्करी व्यवस्था एका केंद्रावर अवलंबून होती। जेव्हा त्या केंद्रावर आघात झाला त्यावेळी संपूर्ण लष्कर विस्कळीत झालं। सैनिकांकडे स्पष्ट आदेश नव्हते आणि त्यामुळे त्यांची लढण्याची क्षमता ही कमी झाली। हा अनुभव लक्षात घेऊन जाफरी यांनी इराणच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये एक नवीन कल्पना आणली। या रणनीतीला त्यांनी मोजेक डिफेन्स स्ट्रॅटेजी असं नाव दिलं। या रणनीतीचा मुख्य उद्देश असा होता की देशाच्या संरक्षणासाठी अनेक छोटे आणि लष्करी युनिट तयार करायचे आणि प्रत्येक युनिट स्वतः निर्णय घेऊ शकतं आणि परिस्थितीनुसार युद्ध सुरू ठेवू शकतो। म्हणजेच एखाद्या भागावर मोठा हल्ला झाला तरी संपूर्ण लष्करी व्यवस्था ही कोसळत नाही। ही रणनीती आधुनिक युद्धामध्ये अत्यंत प्रभावी मानली जाते। अली जाफरी यांच्या नेतृत्वाखाली इराणने आपली क्षेपणास्त्र क्षमता देखील मोठ्या प्रमाणावर वाढवली आणि आज इराणकडे विविध प्रकारची मिसाईल प्रणाली उपलब्ध असल्याचं मानलं जातं। या क्षेपणास्त्रामुळे इराणला दूरच्या लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता मिळाली आहे। त्यामुळे मध्य पूर्वेतील लष्करी संतुलनावर देखील याचा परिणाम झाला आहे। याशिवाय इराणने मध्य पूर्वेतील काही भागांमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला। लेबनॉनमध्ये, सिरिया, यमन आणि इराक या प्रदेशांमध्ये इराणचे राजकीय आणि लष्करी संबंध मजबूत झाल्याचं अनेक विश्लेषक सांगतात। त्यामुळे मध्य पूर्वेतील राजकारण आणि गुंतागुंतीचं बनलं आहे। जगातील ऊर्जा व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ही समुद्रधुनी देखील इराणच्या रणनीतीमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते। जगातील मोठ्या प्रमाणावर तेल वाहतूक या मार्गाने होते। त्यामुळे या भागांमध्ये तणाव निर्माण झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो। आजच्या काळामध्ये युद्ध केवळ रणांगणावर होत नाही। सायबर हल्ले, माहिती युद्ध, आर्थिक दबाव आणि राजकीय रणनीती यांचाही युद्धामध्ये मोठा वाटा असतो। आधुनिक लष्करी रणनीतीमध्ये या सर्व घटकांचा विचार केला जातो। अनेक विश्लेषकांच्या मते जाफरी यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून इराणची लष्करी रणनीती तयार केली। आज मध्य पूर्वेतील परिस्थिती सतत बदलत आहे। विविध देशांमधील संबंध, ऊर्जा, राजकारण, लष्करी यामुळे हा प्रदेश नेहमीच चर्चेमध्ये असतो। अशा परिस्थितीमध्ये अली जाफरी यासारख्या रणनीतिकारांची भूमिका समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं ठरतं। त्यांच्या विचारसरणीमुळे आणि योजनांमुळे इराणने आपली लष्करी व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे, असं तज्ज्ञ मानतात। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।